नमस्कार, मी सोहम शिर्के. आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण ठाण्यातल्या रेल्वे स्थानक या परिसरात आहोत. गेल्या 18 वर्षांपासून इथल्या पायऱ्या बदलल्या नाहीत आणि आता ह्या पायऱ्यांच्या दुखापती म्हणजे ह्या पायऱ्यांवरती बहुतांश प्रवाशांना घसरण होते आणि इथून बघू शकता आपण इथे खड्डे पडलेत. पायऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करताना पडतायत, त्यांचे पाय घसरले जातात. इथली जो लवचिकता होत म्हणजे ज्या लोखंडी ह्याच्यातला जी धार होती ती अक्षरशः कमी झाली आहे. पावसाळ्यात बहुतांश प्रवासी इथून घसरून पडतात, काहींना गंभीर दुखापत होते. या संदर्भात रेल्वे प्रवासी संघटना ठाणे याने महानगरपालिकेकडे काहीशी मागणी मागितली आहे. आपण त्यांच्या संदर्भाद्वारे जाणून घेऊ नेमकी मागणी काय. नमस्कार सर, आपलं नाव काय? नमस्कार, मी नंदकुमार दत्तात्रय देशमुख, ठाणे रेल्वे प्रवासी अध्यक्ष. गेल्या किती वर्षांपासून ही अशा पायऱ्यांची परिस्थिती आहे? हे सॅटिसवरील जिना हे काम करून 18 वर्षे झाली पूर्ण, आणि आज आपल्याला ठाणा स्टेशन हे ऐतिहासिक स्टेशन आहे. 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणा ही रेल्वे सुरू झाली. तर अशा गर्दीच्या ठिकाणी आज 7-8 लाख प्रवास दररोज ठाणा स्टेशनवरून प्रवास करीत असतात. परंतु त्यांना या आज जिन्याची अवस्था आपण पाहतो का सर्व गुळगुळीत झालेले सरकतात, माणसं घसरगुंडी होते, पडतात, ते एंजर्ड होतात, डोक्याला मार लागतो, पायाला मार लागतो. आणि आता पावसाळा 2 महिन्यावर आलेला आहे. कालच मी आयुक्तांना निवेदन दिले आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर ते उडवाउडवीची उत्तरं देतात की या इंजिनियरला विचारा, या इंजिनियरला विचारा, असं करा तसं करा. दररोज 10-12 माणसं इथं अपघातामध्ये डोक्याला मार लागून एंजर्ड होतात, परंतु याचं कोणालाही गांभीर्य नाही. तर या माध्यमातून आम्ही असा दम देतो असं नाही, पण एक रिक्वेस्ट करून सांगतो का लोकांचं जर ऍक्सिडेंट वाचवायचे असेल तर ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे ताबडतोब लक्ष देऊन या अपघात थांबवावा हीच विनंती. आणि अशी मागणी नेमकी आपण कोणाकडे केली आहे? अशी मागणी म्हणजे आता हे ठाणे महानगरपालिकेचं ब्रिज आहे, जिना आहे, तर मेन म्हणजे आयुक्तच असतात ना, तर आयुक्तांकडे मी निवेदन दिलेलं आहे आणि चर्चा पण केली, पण अजून काय त्यांनी तसं काही उत्तर दिलेलं नाही, काही सांगितलं नाही. पण अजून आम्ही 8-15 दिवस वाट बघू, काय झालं नाही, कारण प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न आहे, अपघाताचा प्रश्न आहे. मग काहीतरी आम्हाला नाविलाज विषयाला वाचा फुटायला करावं लागेल, पण तशी वेळ नाही येऊ नये असे मी आयुक्तांना, संबंधित महापौरांना, कार्यकर्त्यांना विनंती करतो. तर जर तुमची मागणी योग्य वेळेत जर पूर्ण झाली नाही तर काय नेहमीच आता आंदोलन काय करायचं ते पण नाविलाजाने मग पब्लिकच आंदोलन करत, त्याचा उद्रेक होईल. कारण किती सहन करायचं याला पण काही अंत असतं, पब्लिकचा अंत बघू नये, अशी वेळ येऊन देऊ नये हीच विनंती. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर रेल्वे प्रशासनावरती असलेल्या, रेल्वे स्थानकावरती असलेल्या ह्या जिन्यांचा अक्षरशः धार गेली आहे. ह्या जिन्यांवरती माझ्या पाठी तुम्ही बघू शकता, हा जो लोखंडी पॅनल आहे याच्यावरती गेल्या काही वर्षांमध्ये धार असायची, मात्र ती पूर्णतः गेली आहे आणि पायऱ्यांची स्थिती खूप चिंताजनक आहे. बहुतांश नागरिकांना याच्यातून त्रास होतोय. मात्र महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका ह्या संदर्भात या मागणीकडे कशा प्रकारे लक्ष देते हे बघण्यासारखं ठरेल. मी सोहम शिर्के, आपलं महानगर, ठाणे.